मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्थ आता काव्याला सांगतो, काव्या, इतके दिवस तुम्हाला डिवोर्स हवा होता, सो मी फायनली तुमचं एक तरी स्वप्न पूर्ण करू शकलो याचा मला आनंद आहे. आता मस्त अभ्यास करा आणि IAS होऊन सुद्धा दाखवा आणि छान आपल्या स्वप्नांना फॉलो करा. आता नो एक्सक्यूज असं आता पार्थ स्पष्टपणे काव्याला सांगतो. पण त्याच्या बोलण्यामध्ये खरंच खूप कोरडेपणा असतो आणि त्याच्या डोळ्यात पाणीसुद्धा असतं. काव्या म्हणते, पार्थ प्लीज. मग आता पार्थ म्हणतो, आय एम फाईन. अहो, एवढे दिवस मी अँग्री पार्थ म्हणून वावरत होतो, ते अजिबातच जमत नव्हतं मला. मी आपला असरा हसराच बरा आहे. हे असं तोंड पाडून फिरणं, दॅट्स नॉट पार्थ. असं म्हणून पार्थ हा काव्याला म्हणतो, अहो, मी कसा होतो, छान कॉफी पीत किशोर कुमारांची गाणी ऐकत फिरणारा पार्थ इज बॅक. तेव्हा काव्या त्याच्याकडे पाहतच राहते आणि विचारते, आत्ता तुम्ही हे प्रिटेंड करताय का जुना पार्थ परत आलाय म्हणून? मग आता तो म्हणतो, नाही, मी का प्रिटेंड करेल. अहो, मला तर अगदी आता छान वाटतंय, कारण स्वतःला मी बांधून घेतलं होतं. सगळं काही अगदी ठरवून करत होतो ना, अगदी आता छान मोकळं झालोय. पण काही दिवस तुम्ही तुमच्यावरचा राग जावा म्हणून जे काही प्रयत्न करत होतात, तुम्हाला सांगू, माझा राग खरोखर जायचा, पण नेक्स्ट मुमेंटला पुन्हा मी चिडायचो. अहो, किती चुकीचं वागत होतो ना मी. तेव्हा काव्या म्हणते, अजिबात नाही पार्थ. अहो, तुम्ही तेव्हा हर्ट झाला होतात ना. तेव्हा पार्थ हसूनच म्हणतो, सोडा ना ते प्लीज. अहो, किती दिवस तरी त्या सारख्या आठवणी आठवत राहायच्या. त्यापेक्षा आपण छान अगदी आठवणी तयार करू, म्हणजेच निरोप घेताना कडवटपणा हा राहणार नाही. आता पार्थने असं म्हटल्याबरोबरच काव्या धक्क्याने पार्थकडे पाहते. त्यानंतर काव्या सांगते, पार्थ, आपण करू शकतो मनाची तयारी आणि छान तयारी करून मनाने वेगळं सुद्धा होऊ शकतो. पण आता काका काकूंचं काय? त्यांना जर कळलं तर काय करायचं? तेव्हा पार्थ म्हणतो, तुमचं अगदी बरोबर आहे. सगळ्यात अगोदर आपण हेच काम करूयात. सगळ्यांना आपण डिवोर्स घेतोय हे सांगून टाकूयात. आता हे असं म्हटल्याबरोबरच काव्याला प्रचंड असा धक्का बसतो. तर दुसरीकडे आता नंदिनी जीवाला म्हणत असते, चला आपण सर्वांना सांगूयात की आपण दोघेही डिवोर्स घेतोय. आणि ती पुढे चाललेली असताना आता जीवा तिला अडवतो आणि म्हणतो, थांब नंदिनी, अगं आपण आता घरच्यांना सांगायचं कसं अचानक आपण डिवोर्स घेतोय म्हणून? तेव्हा नंदिनी सांगते, त्याचा विचार करत राहिलो तर आपण त्यांना कधीही नाही सांगू शकणार, कारण सुदैवाने आपल्या घरात कुणाचा कधीही डिवोर्स झालेला नाहीये. पण याची सुरुवात आपणच करतोय म्हटल्यानंतर त्यांना धक्का तर नक्कीच बसेल. ते शॉक होतील, आरडाओरडा करतील आणि कारणं सुद्धा विचारतील. पण आपण जे काही आहे ना ते सगळं खरं खरं सांगूयात. तेव्हा जीवा म्हणतो, माझी तर अजिबात हिंमतच होत नाही. मी ऑलरेडी माझ्या प्रेमाबद्दल कधीही त्यांना सांगितलं नाही आणि आता डिवोर्स घेतोय म्हटल्यावर कसं सांगणार? तेव्हा नंदिनी म्हणते, ठीक आहे, तुम्ही हवं तर नका बोलू, मी बोलेन त्यांच्याशी. अगोदरच कोर्टाची पायरी चढवून मी हिंमत दाखवलीच आहे. आता डोंगरावरून खोल दरीत उडी मारण्याची सुद्धा मला भीती नाही वाटणार. मग आता जीवा म्हणतो, हे बघ नंदिनी, आता दरीमध्ये उडी मारायचीच असेल तर एकटीने मारू नकोस. मी संसारात तुझी साथ नाही देऊ शकलो, पण ही गोष्ट ना दोघांनी मिळून घरच्यांना सांगायला हवी. मग आता नंदिनी पुढे निघते. त्याच वेळी जीवा पुन्हा तिला अडवतो आणि विचारतो, सगळ्यांना एकत्र सांगायचंय की वेगवेगळं सांगायचंय? मग आता नंदिनी म्हणते, सर्वांनाच एकत्र सांगितलं तर खूप त्रास होईल ना सर्वांना. तेव्हा जीवा म्हणतो, तो तसाही होणारच आहे. मग आता नंदिनी म्हणते, वेगवेगळं सांगितलं तर किमान शांततेत त्यांना समजवता तरी येईल. मग आता जीवा म्हणतो, ठीक आहे, मी आईशी बोलतो आणि तू बाबांशी बोल. तेव्हा नंदिनी आता एकदम शांत होते आणि म्हणते, हिमतीच्या गोष्टी तर मी करतीये, परंतु कोणत्या तोंडाने हे सगळं बोलू ना कळत नाहीये, कारण या सगळ्यामध्ये त्या दोघांचा काहीही दोष नाहीये. माझ्या आई बाबांसारखेच ते दोघेही खूप चांगले आहेत आणि ते दोघे सुद्धा हे डिझर्व नाही करत. तर दुसरीकडे काव्य सुद्धा आता पार्थला सांगत असते की खरंच पार्थ, काका काकू सुद्धा हा शॉक डिझर्व नाही करत. तेव्हा पार्थ म्हणतो, बरोबर आहे, पण आपण हे सगळं सांगून एकदाचे मोकळे होऊ. आता जे व्हायचं ना ते होऊन जाऊ देत. असं म्हणून पार्थ पुढे निघालेला असतो. काव्य म्हणते, पार्थ
ऐका ना, पण जर त्यांनी आपल्याला विचारलं तुम्हाला हे लग्न का नकोसं झालंय, तर मग आपण काय उत्तर द्यायचं? मग आता पार्थ सांगतो की त्यांना आपण सांगून टाकूयात की आपण दोघेही एकमेकांनाच नकोसे झाले आहोत म्हणून. असं म्हटल्याबरोबरच आता काव्याला जरा शॉक बसतो आणि ती धक्क्यानेच आता पार्थकडे पाहते. मग त्यानंतर पार्थ म्हणतो, हे पहा, तुम्ही पहिल्यांदा बोलायला जाऊच नका. जर का तुम्ही पहिल्यांदा बोलायला गेलात ना तर सगळेच जण तुम्हाला दोष देतील आणि मला ते आवडणार नाही. तेव्हा काव्या पुन्हा एकदा पार्थकडे पाहते आणि ती सुद्धा म्हणते, हे पहा, तुम्ही जर बोलायला गेलात हे सगळं आणि तुम्हाला जर सगळेजण बोलले तर ते मला अजिबात पाहवणार नाही. म्हणजे या बोलण्यातून त्या दोघांना एकमेकांची किती काळजी आहे हे स्पष्टपणे आता दिसत असतं. पार्थच्या डोळ्यात आता चटकन पाणी येतं. अगदी दुःखी अंतकरणाने तो म्हणत असतो की का नाही बघवणार तुम्हाला? मग आता काव्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नसतं खरं तर. ती म्हणते, मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही एकटे बोलायला जाऊ नका, मी असेन तुमच्या सोबत. पार्थ आता अगदी गडबडूनच काव्याकडे पाहत असतो. काव्या आता शब्दांची टाळाटाळ करत असते आणि म्हणते, नाही म्हणजे अहो, त्यांच्याशी बोलताना मी असेन तुमच्या सोबत. तेव्हा पार्थ विचारतो, बरं मग आता काय करायचंय? आता लेटर लिहायचं का सगळ्यांना? मग आता काव्या म्हणते, पार्थ, तुम्हाला सांगू, माझे बाबा ना मला नेहमी सांगायचे, कुणालाही आपल्याला काही सांगायला जर भीती वाटत असेल आणि सांगता येत नसेल तर त्या माणसाला एकट्यात नेऊन त्याच्याशी बोलावं. मग आता पार्थ हसतो आणि म्हणतो, हे बरं आहे हां, जसं माझी आई मला काही ना काही सांगत असते तसे तुमचे बाबासुद्धा तुम्हाला काही ना काही सांगत असतात. तेव्हा काव्य हसते आणि म्हणते, तुमच्यातली एक गोष्टी मला खूप छान आवडते हां, बरे वाटते म्हणजे जरा. तेव्हा तो विचारतो, कोणती? मग ती म्हणते, टोमणे बरे मारता तुम्ही. तेव्हा पार्थसुद्धा गालात हसतो आणि म्हणतो, आता हे टोमणे तुमच्याकडूनच मारायला शिकलोय म्हटल्यावर मला तर भारी वाटणारच ना. बरं, एनिवे आपण मुद्दा भरकटतोय. तेव्हा काव्या म्हणते, भरकटू दे ना. असं हे भरकटल्याने आपण जर आनंदी राहणार असू तर भरकटणं बेटरच आहे ना. असं म्हणून ती पार्थकडे पाहून आता हसत असते. तेव्हा पार्थ आता हसतो आणि म्हणतो, हे असं डिवोर्स फाईल वगैरे करून आल्यानंतर हे असे हसणारे आपण दोघेच असू ना. बरं, हे सगळं जाऊ द्यात, कसं करूयात आपण, वेगवेगळंच बोलूयात ना त्यांच्याशी. मग आता तो म्हणतो, मी आईशी बोलतो. तेव्हा ती म्हणते, मी बाबांशी, सॉरी हां, विक्रम काकांशी बोलून घेते. तर आता दुसरीकडे मिथुन हा हॉलमध्ये बसलेला असतो. तेवढ्यातच आता विक्रम तिथे शिट्ट्या वाजवतच येतो. त्यावेळी आता मिथुन विचारतो, काय मग कुठे चालली सॉरी? तेव्हा कुठे जाणार सांगा बरं सॉरी, असं विक्रम म्हणतो. मग आता परत शब्दकोड्यात टाकताय ना तुम्ही, असं आता मिथुन विचारतो. तेव्हा सोडवा मग शब्दकोडे, विक्रम हसत आणि गमतीनेच त्याला म्हणतो. मग आता सोडवतो हां, असं मिथुन म्हणतो. आणि एकूण तुमच्या गेटअपवरून, तुमच्या स्माईलवरून, या शिट्ट्या वगैरे मारण्यावरून असं वाटतंय की तुम्ही कोणातरी स्पेशल व्यक्तीला भेटायला चाललात, बरोबर? तेव्हा विक्रम म्हणतो, वा वा, हुशार आहेस रे, बरोबर ओळखलंस तू मिथुन. अरे, तुला माणसांचे चेहरे ना अगदी परफेक्ट वाचता येतात. आय लाईक दिस. तेव्हा मिथुन हसूनच म्हणतो, थँक्यू दादा, थँक्यू. मग आता मिथुन म्हणतो, काय आहे ना दादा, हे असं ओळखण्यातच आपला सगळा प्रपंच चाललाय. पण मला एक कळत नाही, घरात तुमच्या एवढ्या स्पेशल व्यक्ती असताना, आमच्या एवढ्या सुंदर मानिनी वहिनी असताना तुम्ही नक्की कोणत्या स्पेशल व्यक्तीला भेटायला चाललात? असं तो आडून आडून मुद्दाम त्यांना प्रश्न विचारतो. विक्रम सांगतो, काही नाही रे, आमची कॉलेजची मैत्रीण आहे मीनाक्षी, तिलाच भेटायला चाललो आहोत. मग आता एवढा थोर माणूस मोर होऊन जातो म्हटल्यानंतर मानिनी वहिनींकडे कंप्लेंट केलीच पाहिजे, असं मिथुन म्हणतो. तेव्हा विक्रम म्हणतो, करायची आहे ना कंप्लेंट, कर बाबा कर, काही हरकत नाही, कारण ऑलरेडी मी एकटा चाललेलोच नाही आहे, मी तुझ्या वहिनीलाच घेऊन चाललोय. मग आता मिथुन म्हणतो, सॉरी माय मिस्टेक, मी माझी कंप्लेंट आता मागे घेतो. त्यानंतर आता विक्रम पुढे चाललेला असतो तर मिथुन पुन्हा त्याला अडवतो आणि म्हणतो की काय हो दादा, मला पिहूने असं सांगितलं की पूजेमध्ये थोडा गोंधळ झाला. मग आता विक्रम म्हणतो, गोंधळ नाही रे काव्या, आजपर्यंत जे काही वागली ना ते पार्थला आठवलं असेल, त्यामुळे पार्थ जरा चिडला आणि मला पूजेला बसायचं नाही असं म्हटला. मग सगळ्यांनी त्याला समजवलं आणि त्याचबरोबर मुलीसुद्धा पूजेला बसल्या, त्यांनासुद्धा कळता येणार आहे थोडं का होईना. मग आता मिथुन म्हणतो, हो ते तर खरं आहे. मग विक्रम म्हणतो, आपल्या सुनांच्या गळ्यात जे काही उलटं मंगळसूत्र होतं ना ते सुद्धा आता त्यांच्या नवऱ्यांकडून ते
सरळ करून घ्यायला सांगितलं. मग आता असं मिथुनला समजल्यामुळे त्याला आता धक्काच बसतो आणि जोरात जोरात जाता ठसकाच लागतो. तेव्हा विक्रम म्हणतो, पाणी पी अगोदर, पाणी पी. तेव्हा मिथुन पाणी पिता पिता मनातच विचार करतो, हा अजबच संसार झाला. इथे नंदिनी जीवाला डिवोर्स देतीये आणि दुसरीकडे जीवा तर तिचं गळ्यात असणारं मंगळसूत्र सुलट करतोय. काय चाललंय काय यांचं नुसता गोंधळ. तेव्हा डोक्याला तर मुंग्याच आल्या हे सगळं ऐकून, असं तो मनात म्हणत असतो. तो विचारात असल्यामुळे आता विक्रम विचारतो, काय रे मिथुन, काय झालं? मग आता मिथुन सांगतो, काही नाही हो दादा, झालं काय ना, मला असं वाटतंय आता मी हा जो प्रसादाचा शिरा खातोय ना, त्यात शिऱ्यासारखा आपल्या मुलांच्या संसारात सुद्धा गोडवा यावा. विक्रम सांगतो, हे बघ, हा जो तू शिरा खातोस ना, त्या शिऱ्यासारखाच आपल्या मुलांचा संसार देखील गोड होणार. तू काळजी करू नकोस एवढी. बरं चल, मी आता निघतो, कारण मानिनीला गिफ्ट आणायला पुढे पाठवलोय. तिला पिकअप करून मला पण पुढे तिच्याबरोबर निघायचंय. आणि ही सगळी मुलं ना भिजून आली आहे. कल्पनाला सांगून त्यांना गरमागरम चहा पाच जरा आल्याचा, हां, नाहीतर उगीच त्यांना सर्दी होईल, असं काळजीनेच विक्रम सांगतो. मग आता विक्रम तेथून गेल्यानंतर मिथुन विचार करतो, काय चाललंय का या जीवाचं. इथे डिवोर्सच्या काठावर असताना हे सत्यनारायणाच्या पूजेचा घाट, हे मंगळसूत्र काय सुलट करून घालतोय. या जीवाबरोबर ना अगोदर बोलून घ्यायला हवं. तर आता इकडे पिहू ही ड्रॉइंग काढत असते. त्याच वेळी आता मिथुन तेथे जातो आणि म्हणतो, काय माझी प्रिन्सेस, माझा चांदन चुरा, काय करतेस काय तू? ती म्हणते, बाबा ड्रॉइंग काढते ना. मग आता काय माझ्या प्रिन्सेसने नाश्ता वगैरे केला की नाही, असं तो विचारतो. मग आता तो म्हणतो, बाळा मी काय म्हणतोय, तू सारखी सारखी आपली इकडे आतमध्ये खोलीत बसते, बाहेर जाऊन चित्र काढत जा ना, तुला बोर नाही होत का ग? ती म्हणते, नाही होत मला बोर, कारण मला एकट्याच चित्र काढायला आवडतं. आणि आमच्या मॅम काय म्हणतात माहितीये, जेव्हा तुम्ही एकट्याच चित्र काढता ना, तेव्हा तुम्हाला त्यामध्ये मेडिटेशन सापडतं. मग आता मिथुन म्हणतो, कसं काय, मला तर नाही समजलं, कारण चित्र काढणारा माणूस पांढऱ्या पेपरवर सतत रेघोट्या ओढतो, सारखं त्या पेपरकडे बघत बसतो, त्यात कसलं आलंय मेडिटेशन? मी माणसाने ना माझ्यासारखं असावं. मी कसा चटाचटा पटापटा मोत्यासारखे शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडतात आणि यालाच म्हणतात मेडिटेशन. अरे कसं आहे ना बाळा, माणसाने माणसात राहिलं तर तेच असतं मेडिटेशन. पण काहीही म्हणा, तू याच्यामध्ये ना अगदी एक नंबर आहेस. काही न बोलता एवढे बक्षीस तू मिळवलेस, खरंच तुझं कौतुक आहे. मग आता पिहू फक्त होला हो करत असते. मग आता मला एवढं सगळं बोलून फक्त 2च बक्षीस मिळाले, असं मिथुन एक्साइट होऊन म्हणतो. तेव्हा पिहू सुद्धा विचारते, काय हो बाबा, कोणते 2 बक्षीस तुम्हाला मिळाले? तेव्हा तो आता पिहूचे गाल पकडतो आणि म्हणतो, माझी ही सुंदर पिहू आणि माझी श्रेया, ही 2च बक्षिसं मला मिळाली. आय लाईक माय डॉटर. मग आता पिहू म्हणते, काही पण काय बोलताय बाबा. बरं मी काय विचारते तुम्हाला, मी एवढं छान ड्रॉइंग काढते, तर तुमचं सुद्धा चित्र काढू का? तेव्हा मिथुन विचार करतो आणि म्हणतो, माझं नको काढूस, तू ना वाघाचं काढ, वाघाचं. तेव्हा आता काय संबंध वाघाचं चित्र काढण्याचा, असं पिहू विचारते. मग आता मिथुन म्हणतो, अरे तुझा बाप ना वाघ आहे, वाघ. मग आता तो वाघाची अशी जबरदस्त ॲक्टिंग करतो आणि तिला डरकाळी वगैरे फोडून दाखवतो आणि म्हणतो, मंजू मी आलो, मी आहे तुझा वाघ, असं म्हणून तो तेथून जातो. मग आता पिहू खूप हसते आणि म्हणते, बाबांचं तर आपलं काहीतरीच असतं. मग आता अचानकच तिचा स्केच पेन संपतो. ती म्हणते, या स्केच पेनला आत्ताच संपायचं होतं का? कळतच नाही आता कुठे जावं. तर आता रम्याताईकडे नक्कीच असेल स्केच पेन, मी तिकडेच जाते. तेव्हा ती आता रम्याच्या रूमकडेच निघालेली असताना दुसरीकडे वसू आणि त्याचबरोबर रम्या या दोघीही तिच्याच रूममध्ये बोलत असतात. तेव्हा रम्याने आता ऐकलेलं असतं की पार्थ काव्या डिवोर्स घेत आहेत आणि हीच न्यूज ती वसूला सांगते. वसू मोठ्याने ओरडते, काय खरंच पार्थ आणि काव्या डिवोर्स घेत आहेत? बापरे, कसली निर्ढावलेली लोकं आहेत ही. तेव्हा रम्या आता हळूच म्हणते, आई जरा शांत, असं म्हणून ती कसं बसं त्या एक्साइटमेंटमध्ये अर्धच दार बंद करते. मग त्यानंतर वसू म्हणते, अगं सत्यनारायणाच्या पूजेला या जोड्या तर एकत्र बसल्या होत्या आणि मग त्यानंतर त्या जोड्या उठल्या आणि गेल्या कोर्टामध्ये डिवोर्स घ्यायला.
खरंच यांची ना खूप कमाल आहे, असं आता वसू हसत म्हणते. रम्या म्हणते, जाऊ दे ना आई, आपल्याला काय करायचंय, आपल्या फायद्याच्या गोष्टी होत आहेत ना, आपण जरा ना तिकडेच लक्ष देऊयात. अगं तुझ्या लक्षात येतंय काही, कारण येत्या 6 महिन्यात पार्थ आणि काव्या हे दोघेही वेगळे होणार आहेत. मग आता वसू हसते आणि हातावर टाळे देत म्हणते, या 6 महिन्यामध्ये ते वेगळे होण्याऐवजी जवळ नाही आलेत ना, म्हणजे बरं होईल. तेव्हा हे ऐकून रम्याला अचानक धक्काच बसतो. ती विचारते, काय काय म्हणालीस आई तू, 6 महिन्यात एकत्र, म्हणजे तुझं म्हणण्याचं इंटेन्शन नक्की काय आहे? काय गाई, तुला माझा आनंद बघवत नाहीये का? उगीच कशाला तू निगेटिव्ह बोलत असतेस? तेव्हा मी अजिबात निगेटिव्ह बोलत नाहीये रम्या, मी प्रॅक्टिकल बोलतीये, असं वसू रागातच म्हणते. कारण पार्थ नेहमीच काव्यासाठी काही ना काही करत आलाय आणि हे आपण स्पष्टपणे पाहिलंय. आणि ती काव्या पार्थसाठी काही ना काही कधी कधी करत असतेच, हे सुद्धा बघितलंय आपण. पुढच्या 6 महिन्यामध्ये जर दोघांनी एकमेकांसाठी एफर्ट्स घेतले आणि ते दोघेजण जवळ आले तर मग काय करायचं? तेव्हा रम्या आता आरडून ओरडूनच म्हणत असते की अजिबात असं काही होणार नाही. मी काय माशा मारायला बसले का इथे? फास्ट ट्रॅक करून या दोघांचा डिवोर्स मी 6 महिन्यात बदलून 2 महिन्यात केला ना, रम्या नाव नाही लावणार. तेव्हा वसू विचारते, हो का, मग कुठलं नाव लावणार आहेस ग तू? तेव्हा रम्या म्हणते, आई प्लीज तू तरी असं बोलू नकोस. तेव्हा वसू सांगते, अगं आतापर्यंत कॉफीमध्ये जायफळ घालण्या व्यतिरिक्त तू काहीही केलेलं नाही आहेस. अगं नुसती बोल बच्चन आहेस तू, बोल बच्चन. आणि 6 महिन्यांऐवजी 2-3 महिन्यामध्ये डिवोर्स करण म्हणे. आणि करायचंच असेल ना तर काहीतरी मोठं कर, अगदी माझ्यासारखं, कळलं? अगं अशी दरवेळी वेळ बघून संधी साधायची नसते. अगं त्याच्यासाठी आधीपासूनच विचार करायचा असतो, परफेक्ट प्लॅनिंग करायचं असतं. अगं प्लॅनिंग कर जरा काहीतरी. तेव्हा रम्या चिडूनच विचारते, प्लॅनिंग करायचं असतं का? अगं वेळ बघून मी कधी प्लॅनिंग केलंय का? मला एवढं ज्ञान देतीयेस, तू काय मोठं केलं ग एवढं आयुष्यात? तेवढ्यातच आता पिहू ही दरवाजाजवळ जाऊन उभी राहते. तेव्हा आता आतमध्ये वसू रम्याला सांगत असते, मी काय मोठं केलंय का? अगं या वसुंधराने काय केलंय असं तू विचारतीयेस का रम्या? अगं तू ना विसरलेली दिसतीयेस. या वसुंधराने त्या दीपकला पाठवून नंदिनीला तिच्याच लग्नातनं किडनॅप केलंय. आता हे नेमकं सगळं काही पिहू ऐकते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. दाराच्या फटीमधून हे सगळं बोलणं ती ऐकू लागते आणि आता बिचारी अक्षरशः रडू लागते. मग आता तिला त्या लग्नातील प्रसंग आठवतात की जेव्हा नंदिनी तेथे नव्हती तेव्हा खरं तर वसू मावशीनेच आता तिला त्या दीपकच्या मदतीने किडनॅप केलं होतं आणि तेथे काय काय तमाशा झाला होता आणि काव्याताईला बरोबर मग पार्थदादा बरोबर लग्न करावं लागलं. आणि खरं तर काव्याताईचं हे जीवावर प्रेम होतं. त्यानंतर अचानकच आता या धक्क्यामुळे तिच्या समोर असणाऱ्या कुंडीला तिचा धक्का लागतो आणि ती खाली पडते. तेव्हा इकडे रम्या आणि वसू दोघीही घाबरतात. त्यांना असं वाटतं की कुणीतरी ऐकलंय. वसू मोठ्यानेच विचारते, कोण आहे बाहेर? असं म्हणून धावत जेव्हा ती बाहेर जायला निघते ना, तेव्हा मात्र बिचारी पिहू ही जीव मुठीत धरून आता पळू लागते. तेव्हा रम्या आणि वसू आता दोघीही बाहेर येतात आणि हा पॉट पडलाच कसा काय असा विचार करू लागतात. तेव्हा वाऱ्याने वगैरे पडला असेल असं रम्या सांगते. मग आता वसू म्हणते, नाही ग, इथे नक्कीच कुणीतरी असणार आहे, कारण हा असा पॉट वाऱ्याने पडणारा नाही आहे रम्या. वसू आता घाबरूनच म्हणते, नक्कीच कुणीतरी बोलणं ऐकलं असेल. तेव्हा रम्या सांगत असते, अगं नाही आहे ना कोणी, तू विचार करू नकोस फारसा. तेव्हा वसू अजूनच तिच्यावर जोरात खेकसते आणि म्हणते, काय ग विचार करू नको, विचार करू नको. अगं तुझा विचार करून करून ना अक्षरशः माझं डोकं फुटायची वेळ आली आहे. अगं सतत तुझ्याशी ना मी अगदी जगाशी भांडत असते आणि वर तूच मला विचारतेस पार्थ आणि काव्याच्या डिवोर्ससाठी मी काय केलंय म्हणून. तेव्हा रम्या म्हणते, शुक, शांत बस, कोणीतरी ऐकेल. आणि परत कशाला त्याच विषयावर जातेस? आपलं बोलणं झालंय ना आता यावर. मग आता असं रम्या तिला पण रागातच म्हणते. तेव्हा वसू म्हणते, अगं ऑलरेडी तुझं बोलणं झालंय ना या विषयावर. अगं कशी वागायला कशी लागली आहे तू आजकाल माझ्याबरोबर. तेव्हा आता रम्याला तिची चूक समजते. ती म्हणते, सॉरी, ओके, मी पुन्हा असं तुझ्याशी कधीही वागणार नाही. मग तर झालं. असं म्हणून रम्या पुन्हा तिच्या आईची माफी मागू लागते.
तर वसूला आता शंका आलेली असते की कुणीतरी नक्कीच माझं बोलणं ऐकलं असेल, म्हणून ती आता इकडे तिकडे पाहत असते. रम्या म्हणते, डोकं फोडू का तुझ्यासमोर? अगं बाई, नव्हतंही ते कुणी. अगं तू आता रागवू नकोस, पण मला ना खात्री झाली आहे की कुणीतरी इथे उभं राहून माझं बोलणं ऐकलं असेल. तेव्हा रम्या म्हणते, अगं नाही, तू ते सोड बरं, चल इकडे ये. मग पुढे आता ती म्हणते, आई मला पूर्णपणे ना आता खात्री आहे, आपल्याला काहीतरी मोठं करायचं आहे ना, यावेळी मी केलेलं प्लॅनिंग परफेक्ट होणार म्हणजे होणारच. मग आता कशावरून असं वसू विचारते. तेव्हा साठे गुरुजी म्हणाले ना, अजून खूप पॉझिटिव्ह फिलिंग आलंय माझ्यात. म्हणजे बघ ना, त्यांना माझं आणि पार्थचं लग्न होताना दिसत होतं आणि त्याचवेळी पार्थ आणि काव्या डिवोर्स फाईल सुद्धा करून आलेत, असं रम्या खूप एक्साइटमेंटमध्ये सांगत असते. तेव्हा वसू म्हणते, अगं बाई, हळू बोल, जरा हळू बोल. तेव्हा रम्या पुन्हा एकदा म्हणते, हॉट टायमिंग नाही. अगं कमाल आहेत साठे गुरुजी, अगदी कमाल, असं म्हणून ती आतमध्ये जाते. तरीही वसूला आता खात्री वाटत असते. तिच्या मनात सारखी शंकेची पाल चुकचुकत असते की कोणीतरी माझं बोलणं ऐकलं, म्हणून त्या कुंडीकडे सततच ती पाहते. तर इकडे सर्वांची झोपण्याची तयारी झालेली असते. जीवा आपलं अंथरूण करतो आणि नंदिनीला विचारतो, काय आज एवढ्या लेटपर्यंत काम करतीयेस? तेव्हा नंदिनी म्हणते, हो, सगळा दिवस आज कोर्टातच गेला ना, आनंद निवासचं काही काम पेंडिंग आहे ना, तेच करत बसलीये. मग आता जीवा म्हणतो, आज आणखी एक गोष्ट सांगून संपवायची होती. आपण आईबाबांना डिवोर्सबद्दल सांगणार होतो ना? तेव्हा नंदिनी म्हणते, हो, पण आईबाबा हे दोघेही बड्डेला गेलेत. तेव्हा जीवा म्हणतो, अच्छा, म्हणजे यायला ना त्यांना जरा उशीरच होईल. मग आता जीवा म्हणतो, चला, आज त्यांना हे सगळं सांगण्याचं प्रेशर नाहीये मला. तेव्हा नंदिनी म्हणते, हो, पण सांगावं तर लागेल ना उद्या. तेव्हा जीवा म्हणतो, थोडक्यात काय तर आजचं मरण हे उद्यावर गेलं एवढंच ना, कारण आईबाबांना डिवोर्सबद्दल सांगितल्यानंतर ते कसे रिॲक्ट होतील याचा विचार करून खरंच मला खूप टेन्शन आलंय. मग नंदिनी म्हणते, हे पहा, तुम्ही या सगळ्याचं टेन्शन अजिबात घेऊ नका. जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत प्रेशर येणं आणि टेन्शन येणं साहजिकच आहे. एकदा सगळं सांगून झाल्यानंतर मला असं वाटतं या जगातली तुम्ही सर्वात आनंदी व्यक्ती असाल, असं जेव्हा ती जीवाला म्हणते ना, तेव्हा जीवाला धक्का बसतो. तो विचारतो, म्हणजे? मग आता नंदिनी म्हणते, मी नसेन ना इथे, तुम्ही तुम्हाला हवा तेवढा पसारा घालू शकता तुमच्या रूममध्ये, असं म्हणून ती आता तेथून उठते आणि कपाटात काहीतरी चेक करत असते. तेव्हा जीवाच्या डोळ्यात चटकन पाणी येतं आणि तो म्हणतो, पसारा करण्यात मजा तेव्हाच आहे जेव्हा तो आवरणारं आपल्या हक्काचं कुणीतरी असतं. तेव्हा नंदिनी जीवाकडे पाहतच राहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पिहू ही पार्थकडे जाते आणि खूप घाबरत म्हणते, मी ऐकलं होतं काहीतरी. तेव्हा पिहू आता तेथून निघून जाते. मग आता पार्थ विचार करतो, पिहू नेमकं काय सांगणार होती. दुसरीकडे वसूचा उजवा डोळा फडफडत असतो. तिला भास होत असतो की मगाशी कुणीतरी बाहेर होतं. तेव्हा ती आता रिक्वेस्ट करते, प्रार्थना करते की देवा, अजून कोणतंही संकट माझ्यावर येऊ नये. दुसरीकडे आता पिहू ही नंदिनीकडे जाते आणि म्हणते, मी ऐकलं तुला ना. तेव्हा तुला काय, असं आता नंदिनी विचारते. तर पिहू अजूनच घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.